नमस्कार. आपल्यासमोर लघुकथा अभिवाचन सादर करतो आहे. व्हिडिओच्या वेळेच्या मर्यादेनुसार 2 भागामध्ये 3 भागामध्ये माझ्या लघुकथा आपल्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कथेचं शीर्षक आहे रंग तरंग. एक भावनिक, त्याला प्रेमकथा म्हणूया आपण, अशी ही कथा आहे. धरणाच्या कुशीत असलेल्या त्या कॅम्पामध्ये पवन पाहुणा म्हणून आपल्या बहिणीकडे आलेला होता. शहरातल्या बजबजपुरीला सारवलेले त्याचे मन या छोट्या गावात येताच निसर्गरम्य वातावरणाने अगदी भारलेलं गेलं. आज देखील तो बहिणीला, ताईला म्हणाला, मी फिरायला जाऊन येतो. आणि बाहेर पडलेला पवन आसमंत न्याहाळत होता. तलावाच्या काठाने जात असलेल्या पाऊल वाटेने आपल्याच नादात तो कितीतरी वेळ चालत राहिला. त्या तंद्रीतच त्याला मावळत्या सूर्याने केव्हा टाटा केला हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. रस्त्याच्या मधोमध थांबून त्याने आपल्या हातातल्या घड्याळात पाहिलं. 7:30ची वेळ झालेली संध्याकाळची. आणि त्याला वाटलं, शहरामध्ये याच घड्याळाच्या मागे आपण किती पळत असतो, पण इथं आल्यावर मात्र इथल्या आरामशीर वातावरणामध्ये या घड्याळाला देखील रमतगमत वेळ दाखवायची सवय तर नाही लागली ना, हे त्याला आठवून हसू आलं. तलावाच्या पायऱ्या उतरत एका पायरीवर तो थबकला. दूरवर त्याची नजर फिरून आली. सगळीकडे त्याला निळाशार पाणीच दिसत होतं. मावळलेल्या सूर्यराजाने जाताना सोडलेले मावळतीचे सोनेरी रंग अजूनही त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित होत होते. एका पायरीवर बसत पवनने आपले पाय पाण्यामध्ये हळूच सोडले. थंडगार पाण्याचा तो स्पर्श त्याच्या मनाला अगदी मोहरून टाकत होता. त्या निर्मळ पाण्याने त्याच्या मनावर साचलेलं गढूळ मळब हलके हलके निघून जात आहे असं भास होत होता. वरच्या आकाशाकडे त्याने पाहिलं. असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या. येणाऱ्या चंद्राच्या आगमनाचीच जणू या चांदण्यांना चाहूल लागली असावी. चांदण्याच्या आधीरपणाने होणाऱ्या चमचमीमुळे त्याला आतुरलेल्या नजरांची आठवण होत होती. समोरच्या जलाशयात त्या चांदण्या, तो चंद्र, सारे काही हुबेहूब प्रतिबिंबित होत. साहजिकच हे दृश्य मनाला अतिशय मनोरम वाटत होतं. त्याला वाटलं, माणूस निसर्गाच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याचं देहभान खरंच हरपून जात असतं. एक विलक्षण अनुभव त्याचं मन या रम्य संध्याकाळच्या वेळी घेत होतं. या साऱ्या जलाशयात प्रत्येक गोष्टीचं सुंदर असं प्रतिबिंब उमटलेलं आहे. आता यात दिसत नाही ते फक्त आपल्याच मनाचं प्रतिबिंब. हे आठवताच पवन खिन्न झाला. कितीतरी आठवणींचे ठसे क्षणात उमटून गेले. त्याचे नशीब त्या दिवशी चांगले असावे. चांगल्या गोष्टी घडून येण्यासाठी तितकाच चांगला योगही असावा लागतो. असाच खूप चांगला योग त्या दिवशी असावा, कारण एका खाजगी मंडळात पवनला नोकरी मिळाली होती. आणि ही नोकरी मिळाल्यामुळे त्याचे सगळे दिवस बदलून गेले. त्याला वाटलं, नोकरी मिळवली, जगत जिंकल्याचा आनंद आपल्याला वाटतो आहे. जीवनात काही थ्रिल आता शिल्लक आहे असं वाटतच नाही. आपल्या अल्पसंतोषी मनाचे त्याला आश्चर्य वाटत होते. स्थिरावलेल्या पवनला नोकरी लागल्याच्या नंतरच्या काही दिवसात लग्नाची घाई करून अस्वस्थ करून सोडलं होतं. तसं तर अद्याप त्याचं मन कुठेही गुंतलेले नव्हते. ह्या धावपळीच्या दिवसात त्याच्या मनाला तशी सवडही मिळालेली नव्हती. प्रेमाच्या अनोख्या भाषेचा स्पर्श त्याच्या मनाला अजूनही झालेला नव्हता. एक दिवस त्याच्या ऑफिसात कुठल्या तरी सर्वे ग्रुपमध्ये आलेल्या देवयानीला पाहून मात्र
त्याचं भावविश्व अगदी ढवळून निघालं. आयुष्यात वाट पाहावी अशी कोणीतरी ती त्याच्या जीवनात प्रवेशली होती. देवयानीला पाहता क्षणीच त्याला वाटलं, आपल्या मनाशी रंगून ठेवलेली प्रतिमा आज प्रत्यक्षात आपल्या समोर साकारून आलेली आहे. जणू काही प्रेमाच्या या नवख्या भावनेचा स्पर्श होताच पवन बावरून गेला. पुढे या सर्व टीमच्या निमित्ताने पवन आणि देवयानीच्या भेटी होत गेल्या, भेटी वाढत गेल्या. देवयानी आणि पवन सहवासात येत गेली तशी तशी त्यांची मने गुंतत गेली. एकमेकांच्या सहवासाशिवाय करमत नाही हे आता दोघांच्याही लक्षात आलं होतं. पण मनातले गुपित ओठावर कोणी आणायचं? प्रेमाचा हा खेळ असाच रंगात चालू होता. स्मार्ट पवन, सुंदर देवयानी, अगदी अनुरूप वाटणारी अशी ही जोडी. सिगरेटच्या जाहिरातीसारखीच मेड फॉर ईच अदर. आपले आयुष्य कसे जगायचे याबाबतचा पवनचा दृष्टिकोन अगदी चार चौघासारखा होता. कष्टाने कमवावे, मानाने जगावे असे त्याला वाटत असायचे. देवयानी देखील आपल्या या भावनेची कदर करून आपल्याला नक्कीच साथ देणार याची त्याला खात्री होती. ती म्हणायची, पवन, आपल्या घरात सगळं वैभव हात जोडून उभे राहावे, आपले जीवन अगदी शाही असावे असे मला वाटते. खाण्यापिण्याची चंगळ हवी, साध्यासुध्या आळणी जगाचा मला खूप तिटकारा आहे. देवयानीचे हे शब्द जणू तिचे मनोगत ऐकताच पवन बावरून गेला. त्या देवयानीकडून अशा मनोगताची अपेक्षा त्याला अजिबात नव्हती. हे शब्द ऐकल्यावर तो क्षणभर हादरलाच. त्याला कळून आलं, आपल्या आणि देवयानीचा जगण्याचा दृष्टिकोन एकदम भिन्न आहे. प्रेमाच्या पूर्तीसाठी तो सगळी तडजोड करण्यास तरीही तयार झाला. पवनच्या घरी देवयानी गेली. त्या दिवशी साऱ्यांनाच देवयानीचे पवनवरचे प्रेमही जाणवले. घरातल्या तिच्या हालचालीच तिचे प्रेम साऱ्यांना जाणून देत होते. पवनची ही देवयानी सगळ्यांना खूपच आवडली होती. उर्वरित कथा पुढच्या भागामध्ये आपल्यासाठी सादर करीत आहे. हा भाग कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या. दोस्त मंडळी नाही, कथा जरूर शेअर करा आणि आपले अभिप्राय द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.